हे बटाटे वडे बघा किती सुरेख दिसत आहेत. तुम्ही याला बटाटे वडे किंवा वडापावही म्हणू शकता. आणि आपण हे न तळता बनवलेले आहेत बरं का, खूपच टेस्टी होतात. ज्यांना कमी तेलामध्ये खायचं असतं त्यांनी हे नक्की पहा व्हिडिओ आणि बनवून एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हालाही खूप आवडतील. कमी तेलाचा वापर केल्यामुळे असं नाही की टेस्टमध्ये फरक पडतो, तर नाही, एकदम तसेच टेस्टी हे बटाटे वडे लागतात. एकदा नक्की बनवून पहा. आणि सोबतच आपण सुकी लाल चटणी आणि हिरवी चटणी ही बनवलेली आहे, ज्यामुळे जे हे वडापाव आहेत ना, जबरदस्त टेस्टी लागतात. एकदा बनवा आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. तर सुरुवात करूया आधी आपण सुकी लाल चटणी बनवण्यासाठी. तर त्यासाठी कढईमध्ये मी घेतलेले आहे थोडेसे शेंगदाणे, साधारण पाव कप एवढे शेंगदाणे घेतलेले आहेत. आता हे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहे. सर्व साहित्य भाजून घेतल्यामुळे काय होतं, चटणीची टेस्ट वाढते आणि चटणी आपण जास्त वेळ स्टोअर करून ठेवू शकतो. सोबतच 5-6 ना सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत. बेडगी मिरची घ्या, पण थोडीशी तिखट असेल ना तर चव चटणीला छान येते. त्यामुळे थोडंसं हलकंसं आपण ह्या मिरच्याही भाजून घेणार. थोडंसं हलकासा ओलसरपणा कमी झाला ना की चटणी आपली जास्त दिवस टिकते. तर आता बघा थोडंसं ज्या हिरव्या लाल मिरच्या आहेत ना, थोड्याशा ओलसर आहेत, त्यामुळे आपण थोडा वेळ भाजून घेणार आहोत. सोबतच आपण अर्धा कप सुकं खोबरं घेतलेलं आहे. आता सुकं खोबरं घातल्यानंतर काय करायचं, सतत मिक्स करत राहायचं आहे, कारण सुकं खोबरं लगेचच करपतं. त्यामुळे जास्त एकदम मंद गॅसवरती आपल्याला हा सर्व साहित्य जे आहे भाजून घ्यायचं आहे. गॅस एकदम मंदवरती ठेवा, लक्षात ठेवा. आणि खोबरं आपल्याला लालसर करायचं नाही आहे. थोडासा हलकासा कलर चेंज झाला की आपण हे सर्व जे आहे काढून घेणार. आता मिक्सर जारमध्ये काढून घेतल्यानंतर थंड झाल्यानंतरच काढायचं बरं का. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे काश्मीरी लाल मिरची पावडर. तर 1.5 चमचा इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर घालते, कारण तिखटपणासाठी आपण सुकी लाल मिरची घातलेली, फक्त कलर छान येण्यासाठीच काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे. आणि चवीनुसार घातलेलं आहे मीठ. आणि हे असं दरदरीत असं आपल्याला वाटून घ्यायचं, एकदम पावडर नाही करायची, लक्षात ठेवा. थोडंसं असं जाडसर तुम्हाला दिसत असेल लसणाचं कण वगैरे. आणि हे आता एका भांड्यामध्ये काढून आपण याला स्टोअर करून ठेवूया. एक महिनाभर अजिबात खराब होत नाही. जेव्हा कधी तुम्हाला वडापाव खायचा मन होईल तुम्ही झटपट चटणी वापरू शकता. आता सोबतच आपण बनवणार आहोत हिरवी चटणी. तर लाल चटणी ठेवूया साईडला आणि बनवायला घेऊया ही मस्त अशी टेस्टी चटपटीत अशी तिखट झणझणीत हिरवी चटणी. तर त्यासाठी कोथिंबीर घ्यायची मिक्सर जारमध्ये, देठासहितच घेतलेली बरं का. कोळे देठ असतील ना तेवढे घ्यायचे, मस्त टेस्ट येते. सोबतच थोडीशी पुदिन्याची पानं घेतलेली आहे. एक अर्धा इंच आल्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत. आणि 2च लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या, जास्त लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या नाहीत. 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. सोबतच जिरं घेतलेलं एक छोटा चमचा. आणि 2 चमचे नाही ते मी शेंगदाणे भाजून सालं काढून घेतलेले आहे, त्यामुळे चटणीला टेस्ट खूप छान येते. सोबतच इथे आलू सेव घेतलेली आहे मी चमचाभरून. असेल तर घाला, नाही घातला तरी चालेल. अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे आपल्याला. लिंबाच्या रसामुळे काय होतं, चटणीला टेस्ट खूप छान येतो आणि कलर खूप छान येतो. चवीनुसार घालूया मीठ आणि थोडंसं पाणी घालून आपण ही एकदम बारीक वाटून घ्यायची. तर चटणी बघा मी एकदम बारीक वाटून घेतलेली आहे. कलरही खूप सुंदर आलेला आहे. आता ही चटणी ही तुम्ही आठवडाभर फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. आता आपण भाजी बनवायला घेऊया बटाटा वडाची. त्यासाठी कढईमध्ये तेलामध्ये एक अर्धा चमचा राई घातलेला आहे. त्यानंतर आलं, लसूण आणि हिरवी मिरची याचा ठेचा मी बनवून घेतलेला आहे. 4 हिरव्या मिरच्या, एक 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं असं ठेचून घेतलेलं आहे. ते घालून घेऊया आणि मस्त असं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. एकदम मंद गॅसवरती परतायचं बरं का. याचा ना पूर्ण जो कच्चेपणा आहे ना तो गेला पाहिजे. त्यासाठी एकदम मंद गॅसवरती आपल्याला खमंग असं हे परतून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मी घालते आहे हळद फोडणीमध्येच घातलं ना की वड्याचा जो रंग आहे ना भाजीचा खूप छान येतो, त्यामुळे मी फोडणीमध्येच घालते. आता यामध्येच घालूया आपण बटाटे. तर इथे ना उकडलेले बटाटे घेतलेले आहेत, हे मोठे आहेत त्यामुळे मी 3च घेतलेले आहेत. यात आपण कुस्करून घेऊया. अंदाजे पाव किलो बटाटे आहेत हे. पाव किलोपेक्षा थोडीशी जास्तच असतील, 300-350 ग्राम एवढे, कारण हे आकाराने बटाटे खूप मोठे आहेत. आता हे आपण हातानेच कुस्करून घालायचे आणि गॅस बंद करू शकता किंवा एकदम मंदवरती ठेवू शकता. चवीनुसार घालूया मीठ. आणि हे तर सर्व साहित्य आपल्याला एक मस्त असं एकजीव करायचं आहे. आता मी गॅस बंद करते आणि व्यवस्थित आपल्याला ही भाजी आहे व्यवस्थित परतून घ्यायची आहे. आता काय आपल्याला गॅसची गरज नाही आहे, बंद केले तरी चालतं. फक्त आपल्याला ही भाजी फोडणी जी आहे ना ती मस्त अशी खमंग करून घ्यायची असते, त्यामुळे गॅसवरती
गॅस चालू ठेवून ती फोडणी करून घ्यायची असते. आता ही भाजी आपण व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्ये घालूया खूप सारी कोथिंबीर आणि व्यवस्थित मिक्स करून आता ही जी भाजी आहे ना आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे. तर बघा मस्त कलरही खूप सुंदर आलेला आहे भाजीला आणि जबरदस्त टेस्टी ही भाजी बनते. जास्त ही काही मेहनत न घेता ही भाजी आपण बनवलेली आहे. तर आता भाजी मी पूर्ण थंड करून घेते. त्यानंतर ना या भाजीपासून मी हे छोटे छोटे बॉल बनवून घेतलेले आहेत. बघू शकता एक छोटा लिंबू असतो ना तेवढे छोटे छोटे बॉल बनवून घेतलेले आहेत. जास्त मोठे करायचे नाही, छोटे छोटेच बॉल बनवायचे आहेत. त्यानंतर आपल्याला लागणार आहेत ब्रेड. तर ब्रेडचे छोटे स्लाईस असतात ना त्या घ्यायचे, जास्त मोठा ब्रेड घ्यायचा नाही. त्याच्या साईडच्या कडा ज्या आहेत आपल्याला काढून टाकायच्या आहेत. अशा सर्व ब्रेड बघू शकता किती छोटा साईज सर्वात छोटा ब्रेड येतो ना तो घेतलेला आहे. त्यानंतर एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आणि हा ब्रेड जो आहे हलका यामध्ये ड्रिप करून यातलं जे सर्व पाणी आहे आपल्याला हाताने काढून टाकायचं आहे. ब्रेडना थोडं सॉफ्ट होण्यासाठी आपण पाण्यामध्ये भिजवलेलं आहे. तर बघा सर्व पाणी काढून टाकल्यानंतर यामध्ये आपण जो बटाट्याचा भाजीचा बॉल बनवून ठेवला होता तो घालून घ्यायचा आहे. वडा घालून घ्यायचा आहे आणि हाताने गोल असं फिरवून याला पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. तर बघू शकता हाताने पूर्ण कवर करून घेतलेला आहे आणि असं नाही की कुठे पोकळ राहिला तरी काहीही प्रॉब्लेम होणार नाही. तर अशी बघा मी दाखवते तुम्हाला, किंवा एका साईडनेही तुम्ही फक्त पाण्यामध्ये डिप करून याला हाताने दाबून याचं पाणी सर्व काढून टाकू शकता. यावरती आपल्याला लाटणं वगैरे काहीही फिरवायची गरज नाही. फक्त छोटे बॉल बनवायचे आणि ब्रेड पाण्यामध्ये भिजवून याला पूर्ण पॅक करून घ्यायचं आणि गोल बनवण्याचा प्रयत्न करायचा. हाताने थोडा वेळ फिरवलात की ते आपोआप गोल होतात. हे बघा आता सर्व बॉल मी बनवून घेतलेले आहे. त्यानंतर घेतलेलं आहे 1 कप बेसन. आता बेसनमध्ये आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ, थोडीशी घालायची हळद, पाव चमच्यापेक्षा खूपच कमी आहे हळद. आता हे सर्व साहित्य मिक्स करायचं. आता यामध्ये आपल्याला बेकिंग सोडा वगैरे काहीही वापरायची गरज नाही आहे. फक्त हे तिन्ही साहित्य मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं पाणी घालून चांगलं आपल्याला हे मिश्रण जे आहे फेटून घ्यायचं आहे. 5 मिनटं आपण हे चांगलं ना फेटून घ्यायचं. म्हणजे काय होतं पीठ जे आहे ना हलकं होतं. मग आपल्याला यामध्ये बेकिंग सोडा वगैरे काही घालायची गरज नाही. 5 मिनटं चांगलंच एका डायरेक्शनमध्ये फेटून घेतलं आहे. आणि आधी सुरुवातीला जास्त पाणी घालायचं नाही बरं का, नाहीतर गुठळ्या मोडणार नाही. त्यामुळे थोडंसं पाणी घालायचं, फेटून घ्यायचं. नंतर पाहिजे तसं पाणी तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. आणि बघू किती घट्ट असं पीठ ठेवलेलं आहे. जास्त पातळ करायचं नाही. हे बघा इतपत असं घट्ट करून ठेवायचं आणि चांगलं फेटून आपलं पीठ तयार झालेलं आहे. आता काय करायचं, आपण जे बॉल बनवून ठेवले होते ना ते यामध्ये मस्त असे घोळून घ्यायचे आहेत. पूर्ण व्यवस्थित कव्हर झाले पाहिजेत. आता एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते काढून घ्यायचं आणि वळायचं आपल्याला आता गॅसकडे. तर आता आपण तळणार नाही आहोत. तर काय करणार, अप्पे पॅन घेणार आहोत, त्यामध्ये घालणार आहोत थोडंसं तेल. एक पाव चमचा एवढं तेल घालायचं आहे, जास्त गरज नाही. थोडंसं तेल घालायचं आहे आणि आपण हे यामध्ये बटाटे वडे जे आहेत, वडापाव, बटाटे वडे, कारण आपण यामध्ये ब्रेडही वापरलेले त्यामुळे वडापावही म्हणू शकता, असं हे वडे ठेवायचे आणि एकदम मीडियम गॅसवरती आपण हे असे पूर्ण छान असे कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहोत. आलटून पलटून कमी तेलामध्ये आहेत त्यामुळे कुरकुरीत होतात आणि चवीलाही खूप भारी लागतं. ज्यांना कमी तेलाचं खायचं आहे त्यांनी एकदा हे नक्की बनवून पहा. तर बघा हलका आता मी सर्व हे आहेत वडे पलटून घेते. अलगद हाताने पलटायचे आहेत बरं का, कारण वरचं जे मिश्रण आहे ना ओलसर आहे अजून, त्यामुळे हलक्या हाताने फक्त गोल आपल्याला फिरवत याला पलटून घ्यायचं आहे. सर्व बाजूनी व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत. थोडं पलटून जर तुम्ही तळलात ना तर व्यवस्थित तळले जातात. कमी तेलामध्येही होतात आणि चवीलाही खरंच खूप भारी लागतात. तर एकदा नक्की बनवून पहा आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. बघा सर्व जे वडे आहेत मी पलटून घेतलेले आहेत आणि मस्त असे आपले हे सर्व बाजूने भाजून घ्यायचे आहेत. हलका कलर आला पाहिजे वरती, नाही तर काय होईल बेसन कच्चं राहील. त्यामुळे व्यवस्थित सर्व बाजूने भाजून घ्यायचं आहे, कारण आपण तळत नाही आहोत ना, त्यामुळे सर्व बाजूने आलटून पलटून याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. तर बघू शकता मस्त कलर आलेला आहे हलकासा लालसर आणि जे आपले वडे आहेत व्यवस्थित भाजले गेलेले आहेत, कुठेही कच्चं नाही आहे. त्यामुळे काय होतं खाताना खूप छान लागतात, कुरकुरीत होतात. तर बघा हे आपले वडे झालेले आहेत तयार. कलर खूप सुंदर आलेला आहे आणि गोल एकदम गरगरीत नसले तरी
थोडेफार गोल होतातच, त्यामुळे नक्की बनवा आणि मला सांगायला विसरू नका तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. माझ्या चॅनलवरती असेच वेगवेगळे रेसिपी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. याआधीही मी युनिक वडापाव न तळताची रेसिपी शेअर केलेली आहे, तेही तुम्ही पाहू शकता. आता वड्यांवरती आपण या पद्धतीने सर्व करू शकता. वरून थोडीशी हिरवी चटणी आणि सुकी चटणी आणि आपले हे गरमागरम असे बटाटे वडे वडापाव आहेत तयार. तर काय मग कधी बनवताय आणि मला सांगायला विसरायचं नाही आहे बरं का. आणि बनवा आणि आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा. गरमागरम असे कुरकुरीत बटाटे वडे आणि तेही न तळता बरं का.